उपस्थित मंचावर असलेले सर्व मान्यवर, त्यामध्ये भगवान बाबा महाविद्यालयाचे प्राचार्य बोरसे सर, नंतर अरुण मापारी सर, त्यानंतर राठोड सर आणि पर्यटन केंद्राचे प्रमुख दाभाडे सर, हे नेहमीच त्यांच्या अंडरमध्ये असलेल्या योजना नेहमी कार्यान्वित करत असतात, साजरी करत असतात. त्यामधला हा एक दिवस आहे पर्यटन केंद्राचा, हा सुद्धा ते प्रामुख्याने साजरा करत आहे. परंतु आपल्याला एवढंच खेदाने बाब म्हणावं लागेल, साजरा करत असताना आपल्याला जे प्रेक्षक पाहिजे ते आपल्याला मिळू शकले नाही, कारण आता पावसाचे दिवस वगैरे आहेत. त्याच्यामुळं अशा अडचणी येत असतात. कोणत्याही चांगल्या कामासाठी नेहमी अडचणी येत असतात. असो, समोर बसलेले सगळं प्रेक्षक या सर्वांना सप्रेम नमस्कार. आज आहे जागतिक पर्यटन दिन. वास्तविक हा 27 सप्टेंबर. आता आपण म्हणाल की 27 सप्टेंबरच का, दुसऱ्या तारखा का नाही? त्याचं महत्वाचं कारण आहे. जे संयुक्त राज्याचे जागतिक पर्यटन व्यापार केंद्र जे आहे, त्यांनी असं ठरवलं होतं की 1970 सालामध्ये त्यांचा वर्धापन दिन, जागतिक व्यापारी संघटनेचा जो वर्धापन दिन असतो, हा WTOचा, तर तो त्याचं औचित्य साधून हा दिवस साजरा करण्यात. म्हणून 27 सप्टेंबर 1979 या संघटनेनं ठरवलेलं की आपण हा दिन साजरा करायचा आहे. त्यानंतर 1980 पासून मात्र हा दिन साजरा करण्यात येतो आहे. महत्वाचे म्हणजे पर्यटनाला फार महत्व आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटते, आनंद वाटतो की बाहेर देशामध्ये, बाहेर कुठंतरी फिरायला जावं. आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे की फिरायला जाणे. फिरण्याला भरपूर आपल्याला आनंद मिळत असतो. अनेक बाबतीत आपल्याला माहीत मिळत असतं. काही देशातलं पर्यटन असते, काही परदेशातले. आम्ही बरेच ठिकाणी परदेशातही जाऊन आलो. त्यामुळे त्याच्यातून अनेक सांस्कृतिक, भौगोलिक अशा अनेक बाबी आपल्याला माहिती होत असतात. म्हणून या पर्यटनाला फार महत्त्व आहे. नुसता आनंदच नाही, आनंद तर मिळतोच, नुसता आनंदच नाही तर त्याच्यामधून आर्थिक मिळकती सुद्धा आपल्या स्थानिक लोकांना मिळत असतात. आपण सध्या पाहत आहोत, आपलं हे लोणार पर्यटन केंद्र म्हणून जाहीर झालेलंच आहे. हे पर्यटन केंद्रच आहे. आता आपण पाहतो तलावाच्या काठामध्ये बरेचसे लोक आपला व्यापार वगैरे अनेक दुकानं वगैरे थाटलेले आहेत. त्यामुळे आपल्याला स्थानिक लोकांना आर्थिक लाभही सुद्धा मिळत असतो. तसेच आपण बाहेर देशामध्ये गेलेल्या तिथली सांस्कृतिक, भौगोलिक माहिती मिळतेच, पण तिथले सांस्कृतिक बाबतीत जर बोलायचं असेल तर तिथले रहन सहन वगैरे बाबतीत आपल्याला नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत असते. तशाच पद्धती पर्यटनासाठी अनेक नैसर्गिक सौंदर्य स्थळे आहेत, निराळे किल्ले आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतील. आणि हे किल्ल्यामध्ये पाहत असताना आपल्याला इतिहासामध्ये सुद्धा डोकावता येईल. आता असं बरंच काही सांगता येईल, पण आपल्याला तेवढा वेळही नाही आणि ऐकण्यात आपणच आपले आहोत. त्यामुळे मी जास्त न बोलता हे एक पर्यटन म्हणजे एक महसूल वाढवण्याचे बी केंद्र समजलं, ते महसूलही सुद्धा याच्यामध्ये वाढून जातो. आता याची एक थीम आहे, इथं दिलेलीच आहे, पर्यटन व शाश्वत परिवर्तन. ही आपल्या याची थीम असं म्हणता येईल. जास्त काही बोलत नाही, मी येथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.